आज आपण मिनिसोटा या राज्यातील विनोना या शहराजवळच शेतावरती आलेलो आहे. या शेतावरती आपण पहिला मे मध्ये एक व्हिडिओ घेतला होता, नंतर ऑगस्टमध्ये घेतला आणि आता हे हार्वेस्टिंग स्टेज आहे. तर या शेताचे मालक आपल्यासोबत आहेत. त्यांचं डेल हे नाव आहे. तर त्यांनी या सगळं डिटेल आपल्याला या ठिकाणी माहिती सांगितली आहे. तर या ठिकाणी या 2 तासातलं जे अंतर आहे, तर हे अंतर 30 इंच आहे, म्हणजे 2.5 फूट आहे. आणि प्रत्येक झाडाचं अंतर एका इंचावर एक झाड आहे. हे बघा, एका इंचावर एक झाड आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, म्हणजे एका फुटामध्ये जवळपास 10 ते 11 झाडं आहेत. आणि हे आपण स्टँड बघा, पूर्ण किती सुंदर आहे. सगळ्यात महत्त्वाचं याच्यावरती आपण जर बघितलं तर हे जवळपास या झाडामध्ये याची हाईट बघा. आणि ह्या शेंगा ज्या आहेत, तर आपण याच्यामध्ये 65 शेंगा आहे. जवळपास 3 दाण्याच्या शेंगाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे. हे बघा, शेंड्यावरती गेल्यानंतर सुद्धा शेंड्यापर्यंतही 3 दाण्याचं आहे. ग्रेन साईजमध्ये सुद्धा शेंड्याची आणि खाली बुडातल्या शेंगाची जवळपास सेम आहे. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग एकतर ह्या GM व्हरायटी असल्यामुळं जे काही रोग आणि किडीचा जो प्रश्न आहे, तर हा त्या ठिकाणी फार कमी येतो. तसंच हे हर्बिसायडल टॉलरन्स असल्यामुळं तणनाशकाचा सुद्धा याच्यावर स्प्रे झालेला आहे. तर अशा पद्धतीनं हे जी पेरणी या सोयाबीनची, तर ही 5 मेला झालेली पेरणी आहे. आणि आज आपण या ठिकाणी जवळपास 28 सप्टेंबर तर या तारखेमध्ये आहोत. तर ड्युरेशन जर पकडलं तर जवळपास सोयाबीनचं या ठिकाणी 140 ते 45 दिवस घेतं आहे. आपल्याकडं जे 105 दिवसामध्ये सोयाबीन येतं, तर जवळपास 35 ते 40 दिवस इकडे जास्त लागतात. आणि मे महिन्यामध्ये जे काही सूर्यप्रकाश आहे, तर त्यावेळेस जवळपास 5:45ला सूर्य निघतो आणि 9:45ला मावळतो. तर असा जर विचार केला तर त्यावेळेस मे जून जुलै जवळपास 2-2.5-3 महिने त्याला सूर्यप्रकाश हा 15 तास पर डे भेटतो आहे. म्हणजे फोटो पिरियड हा 15 तास असल्यामुळं यामध्ये सोयाबीनमध्ये पीक उत्पादनात भर पडते. आणि जसं सोयाबीन हार्वेस्टिंगला जातं तसं आता दिवस 15 तासावरून आता जवळपास 12 तासावर आलेला आहे. म्हणजे 3 तास कमी झाले. पण यावेळेस हार्वेस्टिंगच्या वेळेस मग म्हणजे त्याला पिकाला पोषक जे वातावरण राहतं, तर ते पोषक वातावरणाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये फोटो पिरियड जास्त भेटतो. आणि जसं फ्लॉवरिंग नंतर पॉट डेव्हलपमेंट स्टेजला नेमकं याचं गारठाई वातावरणामध्ये तयार होतो. आणि फोटो पिरियडसुद्धा दिवसाचा हा 11-12 तासावर येतो. अशा पद्धतीने हे सोयाबीनचं पीक आहे. या सगळा जर विचार केला तर याच्यामध्ये अंदाजे जवळपास यांनी सांगितलं आपल्याला डेल साहेबांनी की 60 बुशेलपर्यंत उत्पादन येतं आहे. तर आपण रफली जर कॅल्क्युलेट केलं तर साधारण 15 ते 16 क्विंटल येतं आहे. तर या ठिकाणी आपण शक्य झाल्यास हार्वेस्टिंगचा सुद्धा व्हिडिओ घेणार आहोत. तर त्यावेळेस आपल्याला कळेल. परंतु ॲव्हरेज उत्पादन या ठिकाणी जरी 30 आणि 35 सांगितलं जात असेल, तरी हे साधारण 15 ते 16 क्विंटलपर्यंत आहे. तर अशा पद्धतीनं हे सोयाबीनचं फील्ड आहे. हे बघा, तुम्ही जवळपास सारखा स्टँड आहे या पिकाचा. इकडे जरी बघितलं तर तुम्हाला थोडंसं याच्यामध्ये लक्षात येईल. तर आपण यांचा परिचय करून घेऊ. हे मिस्टर डेल, यू हॅव टेल अबाउट what kind of information you have to give our Indian farmer? About Indian farmer? Like what kind of information that you would like to share about the soybean, to the farmers? Oh, so what we do in our culture, we use them, they get used for soybean meal for farmers. They'll use them also, they actually go into growth for food too. So this stuff will be used, 3 parts. Each pod you want to have, at least three on. 3 grand. Yep. That one's only got 2, but most of them have 3 on there. But yeah, this is soybeans are used for feed. This is perfect condition for harvesting with the soy, with the pod. Because otherwise, if they start breaking open, as soon as you go to harvest it, they'll fall right out. So, it's just perfect for what they want.
on the pod there is a hairy pod. Yep. In our India, there is no hairy. They are smooth. Really? Huh. Yep. That's just That's a different why, hybrid for us. Yep. Okay, thank you. Yeah.